केदारनाथ कातरण आणि रमजाई काळकाई कोंडे या दोन्ही संघांनी देखील सज्ज राहायचं आहे नाणेफेकीसाठी. मध्यांतरामध्ये आपण नाणेफेक घेणार आहोत, याची नोंद घ्यायची आहे. चला आपण दुसऱ्या सामन्याचा पहिला चेंडू पडेल. आपण पाहतोय थोडंसं जलद गतीने घ्या मित्रांनो, कारण वेळ फार कमी आहे. टाइम इज मनी. गोलंदाज आहे ओम साई संघाकडून रोशन गोलंदाज, आणि फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईकला प्रफुल आणि नॉन स्ट्राईकला आहे अभिजित. आपण पाहतोय प्रफुल आणि अभिजित. पहिला चेंडू पडतोय रोशन कडून, चेंडू फेकला जाईल गुड लेनवरचा, स्लोवरचा चेंडू होता, पॉवर प्लेचं षटक. चेंडू तिथंच थांबलं, अडवलं जाते, प्रोटेक्शन दिलं जाते आणि एक चेंडू एक धाव खात्या ओपन केला जातोय, खुला केला जातोय. थोडंसं संयमाने आणि शांत गतीने चाललेला सामना आपण पाहतोय. ओमसाई फोफलवणे आणि प्रतिस्पर्धी संघ आहे करंजाळी संघ, राधाकृष्ण करंजाळी संघ. आपण पाहतोय पुन्हा रोशन, स्लोअरचा चेंडू हवेमध्ये, चेंडू काही समजलं नाहीये, बॅटच्या रडार मध्ये आला नाहीये. अभिच्या ताकद नव्हती या शॉट वरती, शॉट सिलेक्शन चुकला. टायमिंग असणं फार गरजेचं आहे मित्रांनो. आयुष्यामध्ये लाईफ मध्ये टायमिंगला फार महत्व आहे, मग तो क्रिकेट असो किंवा सिनेमा असो. मित्रांनो जर तुमचा जर टायमिंग चुकला ना तर क्रिकेटरचा शॉट हुकतो, आणि तुमचा जर टायमिंग जर हुकला ना तर अभिनेतेचा विनोद देखील हुकला जातो, चुकला जातो. म्हणून टायमिंगला फार महत्व आहे लाईफमध्ये. हो, स्लोवरचा चेंडू थोडासा मागे राहिला, गुड लेनवरचा चेंडू कमी उंचीचा राहिला, स्लोवरचा चेंडू. समिश्र गोलंदाजी आपण पाहतोय रोशनकडे, सातत्याने पहिला चेंडू देखील स्लोवरचा होता. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय रोशन कडून. आपण पाहतोय सुंदर शांततेत चाललेला सामना पाहतोय. रोशन गोलंदाजी मार्क होते, पंचांच्या डाव्या बाजूने फेक करेल, फुलटॉस चेंडू. काही समजत नाहीये फुलटॉस चेंडू, कारण एक गुगली चेंडू म्हणावं लागेल. फुलटॉस चेंडू मित्रांनो म्हटलं जातं ना की फुलटॉस चेंडू वाया घालवायचं नसतं, म्हणून मी नेहमीच एक लाईन बोलतो की मित्रांनो आयुष्यामध्ये अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण वाया घालवायचा नसतो, आणि क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू वाया घालवायचा नसतो. आणि फुलटॉस चेंडू सातत्याने वाया जाताना पाहतोय आपण. अभिकडून पाहिलं, नंतर आता आपण प्रफुल कडून देखील तेच पाहिलं. अकोटेपेचा चेंडू होता हवेमध्ये, चेंडू आहे, शतरक्षक तैनात आहे, कोणतीही चूक केली जात नाही. जाल में मछली फसी, वापस लौटा पडेगा प्रफुल. अभिजित मयूर जर्सी नंबर 95 हा खेळाडू मैदानामध्ये दाखल होताना पाहतोय. एक गडी क्रमांक 1 चा पतन झालेला आहे. अभि कभी नाही ऐसा नाही चलेगा, आणि हवेमध्ये चेंडू होता, कोणतीच चूक केली नाहीये, ताकद नव्हती, बॅटच्या रडारमध्ये बरोबर आला नाहीये, निर्णय चुकतोय आणि शॉर्ट सिलेक्शन चुकलं आणि जेलबाद होऊन माघारी परतला अभि. आता मैदानामध्ये दाखल होतोय मयूर. थोडंसं जलद गतीने सामने चालवा मित्रांनो, थोडं सहकार्य करा प्लीज. पॉवर प्लेचं षटक आहे शुभम साठी, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खूप सुंदर गोलंदाजी हाताळतोय रोशन. फुलटॉस यॉर्कर चेंडू इथे आहे, पंचांची कोणती हालचाल होत नाहीये, अपील केली जाते, दाद मागितली जाते. सुंदर एकदा रोशनसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. सुंदर हाताळी पॉवर प्ले षटक, आणि षटक क्रमांक 1 चा देखील खेळ संपला. धाव फलकावरती धावा होत्या त्या अवघ्या 3 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. हॅलो, आपण पाहतोय मैदानावरती विकेटचं पतन झालंय. मध्यांतरामध्ये आपण नाणेफेक करणार आहोत लगेच.
रमजाई काळकाई कोंडे आणि केदारनाथ क्रिकेट संघ कात्रण यांच्या दरम्यान होईल. मध्यांतरामध्ये आपण नाणेफेक आपण करणार आहोत, याची देखील नोंद घ्यायची आहे. चला चेंडू तपासून पाहिला जातोय आणि चेंडू विसावतोय. हाय वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येते अजय शिंदे आपल्याला पाहायला मिळतंय. मयूर आलाय स्ट्राईकला असेल. मयूर नॉन स्ट्राईकला आहे, नाही स्ट्राईकला आहे प्रफुल आणि नॉन स्ट्राईकला हे मयूर. पुढा अजय आकुडेपचा चेंडू बॅटची कडा घेतली. यष्टी रक्षकाच्या हातात मध्ये झेल देऊन माघारी परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हलियन होतोय प्रफुल. ही प्रतियोगिता एक मोठी आपण पाहतोय क्रिकेट स्पर्धा मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची मानली जाणारी स्पर्धा. अर्थातच श्री सोमेश्वर चषक 2025 पहिलं पर्व आपल्या भेटीला आलेलं आहे. आपण त्याचे सगळेजण साक्षीदार होतोय. गावाला देखील जिथे रेंज आहे तिथे येऊन मॅच पाहत आहेत, कारण आपल्या गावची स्पर्धा आहे. आणि क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न होता, लॉंग ऑनला झेल होऊ शकला हवेमध्ये चेंडू बराच काळ. क्षेत्ररक्षक थोडासा स्लो वनने आला आणि नो मॅन्स लँड मध्ये पडला चेंडू. कोणताही धोका नाहीये. 2 धावा नक्की मिळाल्या. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या सरकली, वधारली धावसंख्या होते 11. डबल 1. अजय गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. शेवटचा चेंडू शेष अजय याच्या गोलंदाजा कुंडीवरचा हो सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू आपण पाहिला आणि षटकाची देखील समाप्ती. षटक क्रमांक 2 चा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा होत आहेत, एकूण जोडल्या जात आहेत. 2 विकेटच्या मोबदल्यात 11 धावा. मित्रांनो सातत्याने एकत्र यायचं नाहीये, सहकार्य करा प्लीज. ओमसाई फोपलवणे संघ सातत्याने तुम्ही एकत्र येऊ नका. 3 षटकांचा खेळ आहे, वेळेत आपल्याला संपवायचा आहे. आपण पाहतोय मैदानामध्ये मयूर आणि निखिलची जोडी आता रंगात येईल का. आपण पाहिलं पहिला सामना आपण पाहिला, चेसिंगला जिंकले, दुसऱ्यांदा धावांचा पाठलाग करत असताना जिंकले. हा सामना कसा होईल, रंगतदार होईल का, कारण दुसरं षटक समाप्त झालं. अवघ्या धावफलकात धाव होता 11. आता भेदक गोलंदाजीचा जबाबदारी पडेल फलंदाजी करणाऱ्या संघावरती. गुडलेटवरचा चेंडू उठवलाय, कार्पेट लेवरचा लॉंग ऑनला पाहायला मिळतंय. डीप मधून आला क्षेत्ररक्षक, थांबवलं जाते, प्रोटेक्शन दिलं जातंय आणि 2 धावासाठी वेळ मिळाला पुरेसा आणि 2 धावीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होते एकूण 13. 1-3. क्या होगा अब 13. धावसंख्या होते 13. अब क्या होगा 13 मित्रा, कारण मोठी धावसंख्या उभी करावी लागेल. 3 षटकाचा सामना, तिसरं षटक चालू आहे, प्रगतीपथावरती आहे. मोठा फटका खेळायचा प्रयत्न हवेमध्ये आणि क्या होगा अब 13. गोलंदाजाला सांगतोय हम भी किसी से कम नहीं, येतोय बिग बिग षटकार. आपण पाहिलं कुठे धावा आटल्या होत्या, त्या दुष्काळ होत चालला होता, पण धावा वेगाने आलाय षटकाराला आणि षटकाराच्या मध्ये धावसंख्या वधारली. 1-9. पुन्हा एकदा मागे जाऊन खेळायचा प्रयत्न, लॉंग ऑनला डीप मधून आला क्षेत्ररक्षक, वेगाने फेकला गेलाय. धाव खरा पत्रो आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या सरकली. धावसंख्या होते 21. आपण पाहिलं तर राधाकृष्ण करंजाळ या संघाचे पडझड पाहिली, 2 विकेट गेले. मला असं वाटलं होतं की सतीश तांबडे मैदानामध्ये दाखल होतील, पण सतीश तांबडे हा देखील एक मोठा खेळाडू आपण पाहिलेला आहे. मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर असणारा हा खेळाडू आहे, पण आपण पॅव्हिलियन मध्ये आपण पाहतोय त्याला. खराब बॅटची कडा घेतले, क्षेत्ररक्षक केष्टरक्षक येतोय आणि पंचांचा इशारा येतोय नो. नोची घंटा, नो नो. मित्रांनो फ्री हिटचा पहिला संधी मिळते या संघाला आणि फ्री हिट देखील असेल. नो. मन स्वच्छंदपणे खेळावं लागेल, मन मुराद खेळायचा चेंडू. संधी मिळाले या फलंदाजाला. आता काय येणारा चेंडू सांगेल, काय बिघडेल काय घडेल, फायदा कोणाला होईल तोटा कोणाला होईल. आपण पाहिले एकूण 4 चेंडू फेकले गेले.
4 चेंडू फेकले गेले, त्याचा स्वेर मारा आपण पाहिला. बॅट जिकडे क्रॉस द लाईन, पुन्हा एकदा नो. देताय तो छप्पर फाडके देताय आणि इथे पुन्हा एकदा फ्री हिटचा पुन्हा संधी प्राप्त होते फ्री हिटसाठी. खराब खराब प्रेशर पाहायला मिळतंय. सुनील सुंदर गोलंदाजी केली होती. आपण रोशनने पाहिलं तर एकूण खर्च केले होते रोशनने 3 धावा. त्यानंतर आपण अजयने पाहिलं तर एकूण खर्च केल्या अजयने 8 धावा खर्च केल्या आणि महागडं ठरतोय सुनील. तिसरं षटक थोडंसं महागडं ठरतंय आपल्याला. ओमसाई पोपलोणे संघ. थोडस थांबा एक मिनिट थांबा सांगायचं. थांबा 2 मिनिटं थांबा. एक डेड बॉल घ्या मित्रांनो प्लीज. फ्रीटला नो बॉलला रोटेट चेंज करायची नसते फिल्डिंग. फ्रीटला नाही होत आहे चेंज. आणि बाहेरून बोलू नका प्लीज. थोडंसं डिस्टर्ब होतं, सहकार्य करा प्लीज. पंच डिस्कस करतील, तुम्ही एकत्र येऊ नका. थांबवला गेलेला चेंडू. पंच सांगायचं काय निर्णय याच्यावरती. चला आणि शेवटचा 2 चेंडू शेष आहेत. आपण जातोय. अगोदरचा चेंडू स्लोअरचा चेंडू होता, समजला नाहीये आणि निर्धाव चेंडू देखील समजला नाहीये. गतीमध्ये परिवर्तन, संमिश्र गोलंदाजी पाहतोय आपण. कारण मित्रांनो टेनिस क्रिकेटमध्ये जर फलंदाजावरती जर राज्य करायचं असेल तर तुम्हाला संमिश्र गोलंदाजी फार महत्त्वाची आहे. आणि ही संमिश्र गोलंदाजी आपण पाहिली रोशन आणि अजय मध्ये पाहिली आणि आता सुनील मध्ये देखील पाहतोय. कमबॅक केलं सुनीलने. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, हो पुन्हा गुडलेनवरचा चेंडू उठवण्याचा प्रयत्न, शोधायचा प्रयत्न केला, सापडला नाहीये पण चोरटी धाव घेण्यामध्ये यश मिळते. 2 धावे 1 धावेच्या मदतीने धावसंख्या होते एकूण 26 आणि 27 धावांचं आव्हान असेल समोरील संघाला, अर्थातच ओमसाई पोपलोणे संघाला. आणि आपण जाऊया आता सन्मान सोहळ्याकडे. हॅलो, पुढचा सन्मान विष्णू बाळू रसाळ यांचा सत्कार करतील आमच्या मंडळाचे सभासद विजय टेमकर यांनी शाळा आणि पुष्पगुच्छ देऊन यांचा सत्कार करायचा आहे. आणि पुढील होणारा सामना देखील आहे त्यांनाही आपण विनंती करत आहोत. केदारनाथ क्रिकेट संघ कात्रज आणि रमजाई काळकाई कोंडे या दोन्ही संघाला विनंती आहे की आपण तसेच कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. पुढील सत्कार भिकाजी मांडवकर यांचा सत्कार करण्यात येत आहे. तरी गोविंद रसाळ हे त्यांचा सत्कार करतील. तसेच पुढचा सत्कार शांताराम आगरे यांचा सत्कार आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष रामचंद्र रसाळ हे करतील. तसेच पुढील सत्कार राजाराम बडवळकर, तसेच यांचा सत्कार आमच्या मंडळाचे महेश भडवळकर हे करतील. तसेच पुढील सत्कार
दत्ताराम मांडवकर यांचा सत्कार आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष राजेशजी रसाळ यांनी करायचा आहे. तसेच तसेच पुढील सत्कार मनोहर कुळे यांचा सत्कार आमच्या मंडळाचे सेक्रेटरी उपसेक्रेटरी उपखजिनदार अरविंद भडवळकर हे करतील. चला आपण जाऊया आणि पुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेक देखील करायचा आहे. मी रामचंद्रजी मांडवकर सर आपणास विनंती करतो सल्लागार की आपल्या शुभहस्ते आपण पुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेक करायचा आहे. केदारनाथ कात्रण आणि रमजाई काळकाई कोंडे विनंती आहे, चला कॉम्बॉक्समध्ये या प्लीज. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज. रमजाई काळकाई कोंडे, मंगेश शिगवण यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मी मनपूर्वक. तसेच कुणबी युवाचे सहसचिव सन्माननीय सुदीपजी जाधव यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, त्यांचाही आपण आदरातिथ्य सन्मान करणार आहोत. चला लवकर या दोन्ही कर्णधार. केदारनाथ कात्रण प्लीज सहकार्य करा प्लीज. चला आपण जाऊया मॅचकडे. महत्त्वपूर्ण मॅच आपण जातोय मॅचकडे. काहीसा डिस्कस होते. एकूण आपण पाहिलं तर 27 धावांचा 27चा ध्येय आहे, टार्गेट आहे. आपण पहिला सलामी लढत पाहिली 29 धावांची, आता पाहतोय आपण 27 धावांची. लगभग ह्या ॲव्हरेजला धावसंख्या आपण पाहिल्या प्रथम फलंदाजी करत असताना जमा केलेली आपण पाहतोय. चला जलद गतीने घ्या प्लीज, सहकार्य करा. मैदानामध्ये दाखल होत आहेत सलामीवीर अक्षय शिंदे आणि विलास नायनाक. ज्यांनी अक्षय शिंदे यांनी सुंदर गोलंदाजी केली तो अजयने केली होती, त्याचेच बंधू आपण पाहतोय. अक्षय स्ट्राईकला आहे, अक्षय नॉन स्ट्राईकला स्ट्राईकला आहे विलास आणि नॉन स्ट्राईकला आहे अक्षय. कुल्हेनवाडचा चेंडू उचलला, पॉवर प्लेचा षटक. हा सुंदर शतरक्षण सजवलंय. पॉवर प्लेचा षटकामध्ये असे फटके रोखणं फार गरजेचं आणि सुंदर शतरक्षण देखील सजवलंय. करंजळी संघाने शतरक्षणामध्ये बदल केला जातोय. एक चेंडू एक धाव पूर्ण केली जाते. चला सातत्याने घडामोडी करू नका, थोडंसं वेगवान घ्या, गतिमान करा. आपण पाहिलंय आता वाजलेले आहेत बरोबर 9:51 झालेले आहेत आणि दुसरा सामना फक्त चालू आहे. चला संजू केदारनाथ कात्रण संघाचे कर्णधार आणि रमजाई काळकाई कोंडे या संघाचे कर्णधार. नाणेफेक होतोय दोन्ही संघाच्या दरम्यान आपण पाहतोय. डावखुरा फलंदाज, फुल टॉस चेंडू, फाईन लेगला, फाईन शॉट पाहतोय, क्लास शॉट पाहतोय, जातोय सीमारेषे बाहेर, येतोय चौकार. आई माझी कोणाला बावली गो, आई माझी कोणाला बावली. कोणाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला? नाही नका देऊ वेळ प्लीज. आपण नाही, तुम्ही वेळ दिला, तुम्हाला अनाउन्समेंट करून करून आपण थकून जाऊ. शतरक्षण स्वीकारले प्लीज. त्वरित निर्णय करा प्रफुल्ल, त्वरित निर्णय. नेक्स्ट टाइम सहकार्य करा प्लीज. आणि केदारनाथ कात्रण संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. ज्याने 25चा हंगाम गाजवायला सुरुवात केली तो कात्रण. इथे सुंदर फॉलो थ्रो वरती कॅच पाहिला असता आपण, सुंदर सुंदर शतरक्षण देखील पाहिला असता. गोलंदाज मयूर आपण पाहतोय, सुंदर सुंदर षटक हातवतोय मयूर. थांबून ठेवले, अजूनही मोठा फटका. पहिला चेंडूवरती पाहिला, त्यानंतर दुसरा चेंडू आपण पाहिला, मोठा फटका राहिला. 4 आला आणि धावसंख्या होते 5. डावकुरा अक्षय शिंदे क्रॉस द लाईन करायचा प्रयत्न, एसटीच्या वरून जातोय चेंडू, समजत नाहीये. खूपच क्रॉस गेला, एसटीच्या वरून जाताना पाहायला मिळतोय आपल्याला चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता. मंगेशजी शिगवण साहेब, सुदीपजी जाधव यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेन आजच्या स्पर्धेच्या दरम्यान. मयूरचा मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा चाटून जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. बॅक टू द पॅव्हलियन हवं लागतं या फलंदाजाला. अक्षय बॅक टू द पॅव्हलियन.
श्री सोमेश्वर मित्रमंडळ रजिस्टर संलग्न मुंबई आयोजित श्री सोमेश्वर चषक 2025 पहिलं पर्व आपल्या भेटीला आलेलं आहे. कात्रण बेलांडेवाडी या वाडीचा हा उत्सव आपण पाहतोय आणि जवळच येतोय. होळी उत्सव येतोय, आनंद तितकाच आहे. आणि मैदानामध्ये दाखल होतोय महेंद्र शिंदे. मयुर्याचा चेंडू होता, उडवण्याचा प्रयत्न समजलं नाही, खेळता आला नाहीये. शॉट सिलेक्शन चुकतोय, थोडासा वेगवान चेंडू होता आणि तिथे संपतोय. षटक क्रमांक 1चा खेळ संपतोय आणि धाव फलकावरती धावत आहेत अवघ्या 5 धावा आणि विजयासाठी हव्या आहेत अजूनही 12 चेंडू 22 धावांची गरज. गोलंदाज नेम येतोय अभि. अभि अभि येतोय. आपण ज्याला सूर गवसला नव्हता, स्वस्तात माघारी परतला अभि. आता गोलंदाजीवरती काय कामगिरी करेल ते देखील पाहावं लागेल. येणारे चेंडू सांगतील. 12 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. तांबून ठेवलंय फोफळवणे संघाला. अजूनही मोठे फटके खेळण्यामध्ये यश आलेलं नाहीये. आपण जर मयूरचं षटक पाहिलं तर एकूण 5 धावा खर्च केल्या, त्यामध्ये फक्त 1 चौकार, 1 विकेट आणि 1 निर्धाव आपण पाहिले. बाकी सगळे चेंडू निर्धाव आपण पाहिले. आता अभिजित अर्थातच अभि नाही तो कभी नाही. आता लढावं लागेल, जिंकावं लागेल. जिंकण्यासाठी लढावं लागेल. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य, माझं राज्य. माझं राज्य आहे ना, इथे मलाच लढावं लागेल, मलाच झुंजावं लागेल आणि मलाच मरावं लागेल. ही भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या मनामध्ये नसानसात बिनवली, फुलवली. क्रॉस द लाईन घ्यायचा प्रयत्न केला जातोय. फाईन लेगला जाता पाहिला म्हणजे खराब शतरक्षण आणि शतरक्षणाचा फायदा होतोय समोरील संघाला. 4 धावा येतात खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. खणखणीत दणदणीत चौकार. आपण पाहतोय 4च्या मदतीने थोडीशी रोमांचकता आली या स्पर्धेमध्ये. 5 धावा होत्या आणि पुढे सरकल्या धावसंख्या होत्या 9. आपण पाहतोय समीकरण बदलतोय. 18 धावांची गरज असेल अजूनही. दुसरं षटक अभि याचं काहीसं छोटंसं रनअप आहे. स्विंग स्पिनर पाहतोय, स्विंग गोलंदाज पाहतोय आपण. डावखुरा गोलंदाज अभि. ओ श्रीवास शॉट, सुंदर सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चौकार देखील तितकाच दमदार येतोय. कामगिरी दमदार येतोय. चौकार. मी किसी से कम नहीं है. विलास नायनाक सांगतायत. गोलंदाजाचा नायनाट करायची सुरुवात केली विलासने, कारण रिव्हर्स शॉट गेला. रिव्हर्स शॉट इंटरनॅशनल मध्ये आपण सातत्याने पाहिलं, आपण नेहमीच पाहतोय. आपण करण अंबालाला देखील पाहतो रिव्हर्स शॉट खेळताना. कृष्णा सातपुते इंटरनॅशनल मध्ये, सूर्यकुमार, रिंकू सिंग, अनेक प्रत्येक आपण खेळाडूला आपण रिव्हर्स शॉट खेळताना पाहिलेले आहे आणि तितकाच आत्मविश्वास देखील होता या शॉट वरती विलासच्या. पुन्हा एकदा अभि स्विंग करायचा प्रयत्न, बॅटच्या रडारवरती आला नाहीये. चेंडू मागे राहिला. हा खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा होतोय समोरील संघाला. 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत, जोडल्या जात आहेत, कुठल्या जात आहेत 2 धावा आणि 2 धावेच्या मध्ये धावसंख्या होते 15. अजूनही जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या 12 धावांची गरज. दुसरं षटक प्रगतीपथावरती. 9 चेंडू 12 धावांची गरज. ओ सुरेख चेंडू, समजला नाहीये. फलंदाज जखडून ठेवलं. कमबॅक केलं अभिने आणि निर्धाव चेंडूची सांगता. 8 चेंडू 12 धावांची गरज. 8 चेंडू 12 धावांची गरज. स्विंग करायचा प्रयत्न, काही छोटासा रनअप आहे. डावखुरा गोलंदाज आहे. स्विंग करा, बॅटची कडा घेतली. 7 स्क्वेअर लेगला सरळ निघून जातोय. गवत कापत चोपत येतोय. मोठा प्रहार, चौकार.
अभिच्या गोलंदाजीवरती आणि समीकरण बदलला. समीकरण होते आता धावफलकावरती धावा 19. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. मित्रांनो आपण पाहतोय हा रणसंग्राम पाहतोय, क्रिकेटचं युद्ध पाहतोय. पुन्हा क्रॉस झाला आणि हवेमध्ये चेंडू, शतरक्षक तैनात आणि झेल सुटली. मित्रांनो कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. कॅच पकडा आणि मॅच देखील जिंका. इथे समीकरण होते कॅच सोडा आणि मॅच देखील सोडा. आणि समीकरण होते आता 6 चेंडू 7 धावेची गरज. 6 चेंडू 7 धावेची गरज. शेवटचा षटक आपण पाहतोय. एक महत्वपूर्ण लढाई, महत्वपूर्ण रणसंग्राम जे JDCC अनसपुरी आणि शिवप्रतिष्ठान तळघर यांच्या दरम्यान रोमांचकता आपण पाहिली. तीच रोमांचकता कायम आपल्याला पाहायला मिळते ह्या सामन्यामध्ये देखील. मित्रांनो सफल वही होता है जो गिरकर भी हार नहीं मानता और उठकर फिर से कोशिश करता है. सफल वही होता है. चला गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज आहे मंगेश. मंगेश गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 7 धावेची गरज. स्ट्राईकला आहे महेंद्र. ओ सुरेख विलास आहे स्ट्राईकला आपण पाहतोय. आणि नो नो ची घंटा. नो नो. फ्रीड 4-5चा फॉर्म्युला आहे लक्षात घ्या मित्रांनो. आपण सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने घडामोडी आपण पाहतोय. एक महत्वपूर्ण सामना आहे मित्रांनो. अशा चुका आपल्याला महागात पडतात आणि लक्ष असणं फार गरजेचं आहे अशा वेळी. 6 चेंडू 6 धावा. 6 चेंडू 6 धावेची गरज. अक्षय विलास स्ट्राईकला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती मंगेशला आपण पाहतोय. शेवटचा षटक घेऊन आला. पहिला चेंडू नो फ्रीट असेल. या चेंडूवरती कोणताही धोका नसणार आहे. मनमुराद मन स्वच्छंद फलंदाजी करायला मिळेल विलासला. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू आहे. कोणती पण इथे झेल नसणार आहे. फ्रीट आहे. धावायचा. एक धाव पूर्ण केली आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. नॉन स्ट्रायकर जर इथे पोहोचला नसताना ते एकही धाव मिळाली नसती. ही तुमचं लक्ष असणं फार गरजेचं आहे मित्रांनो. मोठी स्पर्धा खेळताय आपण आणि फ्रीडचा चेंडू होता. झेलकडे बघत बसले. नॉन स्ट्रायकर आला तरी स्ट्रायकर अजून पोहोचला नव्हता. हा नाचा मामला. धोका होऊ शकला असता पण नो फ्रीट होता. एकीकडे एक धोका तुम्ही पत्करला. तुम्हाला वाचवलं एका धोक्याने आणि दुसरी घंटा वाजायची फक्त बाकी होती. आता समीकरण बदलले. समीकरण होते एकूण अजूनही 4 धावांची गरज. येतोय जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. अडवलं जात आहे. सुंदर क्षेत्ररक्षक. 2 धावा पूर्ण प्राप्त होतील. 2 धावेची गरज. 2 धावेची गरज. 4 चेंडू 2 धावेची गरज. मंगेश त्याच दिशेने झेल होईल काय पाहायचा. कोणतीही चूक नाही. माघारी परतावं लागेल विलासला. बॅक टू द पॅव्हिलियन विलास. Remix. मैदानामध्ये दाखल झाला रोशन ज्याने प्रथम गोलंदाजी केली तो आहे रोशन. आता महत्वपूर्ण जबाबदारी घेऊन मित्रांनो आत्ताच्या पिढीला झुकेगा नाही हे शिकवायचं असेल तर पुष्पा नाही छावा दाखवा गरजेचं आहे. झुकेगा नाही साला हे जर बनवायचं असेल दाखवायचं असेल तर पुष्पा नाही छावा दाखवा. आणि या मॅचचा कोण छावा होतोय तो देखील पाहावं लागेल. हम देखील झुकेगे नाही.
आणि अजून जिंकण्यासाठी एक धावेची गरज. 2 चेंडू एका धावेची गरज. 2 चेंडू एका धावेची गरज आहे. काय रणनीती आणि मी का वाजेल. श्वास रोखणारा सामना आपण पाहतोय. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. बॅटची कडा दिशा दिली. एकदा पूर्ण केला कंपल्सरी चेसिंग आणि इथे विजय प्राप्त केला जातोय. ओम साई फोपवणे संघ विजयी होतोय आणि पराभवाला सामोरं जावं लागतोय तो आहे राधाकृष्ण करंजळी संघ. दोन्ही संघाचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आणि करंजळी संघाला विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकार करायचा आहे. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मित्रांनो, तुम्ही मैदानात हरलात, मनात हरला नाहीयेत, कारण खूप सारं मोठं क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे. मित्रांनो, तुम्ही आयुष्यामध्ये सर्व काही हारा, आयुष्यामध्ये सर्व काही हारा, फक्त हिंमत हरू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देत असते. चला आपण जाऊया आता सन्मान सोहळ्याकडे. पुढील सन्मान राहुल कुळे यांचा सन्मान आमच्या मंडळाचे सभासद विकासजी बडवळकर हे करतील. तसेच पुढील सन्मान सुनील साटले यांचा सन्मान आमच्या मंडळाचे प्रदीपजी आगरे हे करतील.